नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? हा प्रश्न 10 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा, नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर. पुढे पहा, भूदान आंदोलन कोणी सुरू केलं? तर विनोबा भावे यांनी भूदान आंदोलन सुरू केलं. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली? कोणी केली होती? तर लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले यांनी भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली होती. पुढे पहा, ओडिसी हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर ओडिसी हा ओडिशा राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथात 16 महाजनपदेचा उल्लेख आहे? कोणत्या ग्रंथात? तर अंगुत्तर निहाय. अंगुत्तर निहाय या ग्रंथामध्ये 16 महाजनपदे यांचा उल्लेख आहे. हर्षवर्धनाच्या दरबारातील प्रसिद्ध कवी कोण होता? कोण होता? तर बाणभट्ट. हर्षवर्धनाच्या दरबारातील प्रसिद्ध कवी बाणभट्ट. पुढे पहा, रामायण महाकाव्याचे लेखक कोण आहेत? तर वाल्मिकी. रामायण कोणी लिहिलं? तर वाल्मिकी यांनी. पुढे पहा, पुरातन व्याकरणात अष्टाध्यायी या ग्रंथाचे रचनाकार कोण होते? तर पाणिनी. पुढे पहा, ग्रीकांनंतर भारतावर कोणत्या परकीय सत्तेने आक्रमण केले? तर शक. कोणी आक्रमण केलं? शक. कोणानंतर? ग्रीकांनंतर. पुढे पहा, डॅश डॅश हा गुप्त राजघराण्यातील पहिला स्वतंत्रपणे कारभार करणारा कर्तबगार राजा होता? तर चंद्रगुप्त पहिला. चंद्रगुप्त पहिला हा गुप्त राजघराण्यातील पहिला स्वतंत्रपणे कारभार करणारा कर्तबगार राजा होता. पुढे पहा, माणसाने पशुपालनास सुरुवात कोणत्या प्रागैतिहासिक कालखंडात केली? तर नवाश्मयुग. नवाश्मयुग. यज्ञात आहुती देणे, मंत्रोच्चार कोणत्या वेदात सांगितले आहे? तर यजुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. पुढे पहा, इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मौलाना अबुल कलाम आझाद. इंडिया विन्स फ्रीडम या पुस्तकाचे लेखक मौलाना अबुल कलाम आझाद. डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू. न्यू मूर बेटावरून भारताचा कोणत्या देशाशी वाद आहे? तर बांगलादेश. लक्षात घ्या, न्यू मूर नावाचं बेट आहे आणि या बेटावरून भारत आणि बांगलादेशमध्ये वाद आहे. कोणत्या नदीला बिहारचे दुःख म्हणतात? तर कोसी नदी. कोसी नदीला बिहारचे दुःख म्हणतात. पुढे पहा, मातीच्या भांड्यांचा वापर कोणत्या युगात करण्यास सुरुवात झाली? कोणत्या युगात? तर मध्याश्म युग. मातीच्या भांड्यांचा वापर मध्याश्म युगामध्ये करण्यास सुरुवात झाली. गुजरातमधील सुदर्शन तलाव कोणाच्या काळात बांधला गेला? तर चंद्रगुप्त मौर्य. लक्षात ठेवा, गुजरातमध्ये सुदर्शन तलाव आहे आणि हा तलाव चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळात बांधला गेला. कनिष्क हा कोणत्या राजवंशाचा राजा होता? तर कुशाण. कनिष्क हा कुशाण राजवंशाचा राजा होता. पुढे पहा, चायनामन हा शब्द कोणत्या खेळात वापरला जातो? तर क्रिकेट खेळामध्ये चायनामन हा शब्द वापरला जातो. प्रोटॉनचा शोध कोणी लावला? तर रुदरफोर्ड. प्रोटॉनचा शोध रुदरफोर्डने लावला. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कुठे स्थापन केलं गेलं? तर तारापूर या ठिकाणी. भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र तारापूर. कथक हा कोणत्या राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे? तर उत्तर प्रदेश. कथक हा
उत्तर प्रदेश राज्याचा शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. टिपू सुलतानची राजधानी कोणती होती? तर श्रीरंगपट्टणम. टिपू सुलतानची राजधानी श्रीरंगपट्टणम. बिहारचा शोक म्हणून कोणत्या नदीला ओळखलं जातं? तर कोसी नदीला. बिहारचा शोक म्हणून कोसी नदीला ओळखलं जातं. पुढे पहा, माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर बचेंद्री पाल. माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल. डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेनिस. डेव्हिस कप टेनिस खेळाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न पहा, डॅश डॅश याला भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते. कोणाला? तर समुद्रगुप्त. समुद्रगुप्त याला भारताचा नेपोलियन असे म्हटले जाते. चाकाचा शोध कोणत्या कालखंडात लागला? तर नवाश्मयुग. चाकाचा शोध नवाश्मयुग या कालखंडात लागला. शेतीची सुरुवात कोणत्या युगात झाली? तर नवाश्मयुगात. शेतीची सुरुवात नवाश्मयुगात झाली. पुढे पहा, सातवाहन वंशाचा संस्थापक कोण होता? तर सिमुक. सातवाहन राजघराण्याची राजधानी कोणती होती? तर प्रतिष्ठान म्हणजेच पैठण. गुप्त साम्राज्याचा संस्थापक कोण होता? तर श्रीगुप्त. श्रीगुप्त. गुप्त साम्राज्याचा संस्थापक श्रीगुप्त. पुढे पहा, भारताचा नेपोलियन म्हणून कोणत्या शासकाला ओळखले जाते? समुद्रगुप्त. हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठे लिपी असलेले शिलालेख कोणत्या ठिकाणी सापडले आहेत? तर धोलावीरा. लक्षात घ्या, हडप्पा संस्कृतीतील सर्वात मोठे लिपी असलेले शिलालेख धोलावीरा या ठिकाणी सापडले आहे. पुढे पहा, राष्ट्रीय महिला आयोग कायदा कधीचा आहे? तर 1990. राष्ट्रीय महिला आयोग कायदा 1990 या वर्षीचा आहे. माहिती अधिकार कायदा कधीचा आहे? तर 2005. माहिती अधिकार कायदा कधीचा आहे? 2005. पुढे पहा, नव्या युगाचे दूत कोणाला म्हणतात? तर राजाराम मोहन रॉय यांना नव्या युगाचे दूत म्हणतात. आधुनिक भारताचे अग्रदूत कोणाला म्हणतात? तर राजाराम मोहन रॉय. आधुनिक भारताचे अग्रदूत. पुढे पहा, भारतात नैऋत्य मान्सूनचा कालावधी कोणता असतो? तर जून ते सप्टेंबर. भारतात नैऋत्य मान्सूनचा कालावधी जून ते सप्टेंबर. लॅन्सडाऊन हिल स्टेशन कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड. लॅन्सडाऊन हिल स्टेशन उत्तराखंड. पुढे पहा, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर गट विकास अधिकारी. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख कोण असतो? तर सभापती. पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख सभापती. पुढे पहा, रेचक व कापड उद्योगातील खळ म्हणून कशाचा वापर करतात? तर मॅग्नेशियम सल्फेट. मॅग्नेशियम सल्फेट. जंतुनाशक व कवकनाशक म्हणून कशाचा वापर करतात? तर कॉपर सल्फेट. जंतुनाशक व कवकनाशक म्हणून कॉपर सल्फेटचा वापर करतात. पुढे पहा, विद्यार्थी दिन कधी असतो? तर 7 नोव्हेंबर विद्यार्थी दिन. राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन कधी असतो? 7 नोव्हेंबर. पहा, विद्यार्थी दिन 7 नोव्हेंबर, राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन 7 नोव्हेंबर. पुढे पहा, सही सलामत सुटणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? सही सलामत सुटणे म्हणजे काय? दोष न येता सुटका होणे. दोष न येता सुटका होणे. दगा देणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर फसवणे. दगा देणे म्हणजे काय? फसवणे. पुढील प्रश्न पहा, मानवी शरीरात रक्तपेढीचे काम कोण करते? तर प्लीहा. प्लीहा.
शरीरातील हिमोग्लोबिनचे कार्य काय आहे? तर ऑक्सिजनची वाहतूक. शरीरातील हिमोग्लोबिनचं कार्य काय आहे? ऑक्सिजनची वाहतूक. हिमोग्लोबिन म्हणजे काय? तर हिमोग्लोबिन म्हणजे लोह. मानवी शरीरात युरिया कुठे तयार होतो? तर यकृत या ठिकाणी. रक्तातील अशुद्धता कोणत्या अवयवामध्ये गाळली जाते? तर मूत्रपिंडात. रक्तातील अशुद्धता कोणत्या अवयवामध्ये गाळली जाते? तर मूत्रपिंडात. सोडियम क्लोराईडला कोणत्या नावाने ओळखतात? तर मीठ. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? तर अहमदाबाद. सापेक्षवादाचा सिद्धांत कोणी मांडला? तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी. बल्बचं फिलामेंट कोणत्या धातूपासून बनलेलं असतं? तर टंगस्टन. बल्ब जो काय असतो त्याचं फिलामेंट हे टंगस्टन धातूपासून बनलेलं असतं. सुंदरलाल बहुगुणा कोणत्या आंदोलनाशी संबंधित होते? तर चिपको आंदोलन. चिपको आंदोलन. मजूर दिन कधी साजरा केला जातो? तर 1 मे मजूर दिन. गुरुत्वाकर्षणाचा नियम कोणी शोधला? तर न्यूटन. गुरुत्वाकर्षणाचा नियम न्यूटनने शोधला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 50 वन लाईनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.